नमस्कार मित्रांनो, आपण आलेले आज जुनी माळीण बघण्यासाठी प्रत्येक वारी. आणि ही संपूर्ण घराती पाठीमाग दिसते हे बघा. दगडाखाली गेलेली म्हणजे ढिगाराखाली गेलेली इकडे भरपूर असे ते इकडून सगळीकडे आणि तिकडं घरा वगैरे सोडून आपल्या बाहेर गेली राहण्यासाठी. इथे बघा ही शाळा होती जिल्हा परिषद शाळा. आणि वरती पण अजूनही आपल्याला बघायला भेटतात. वरती घरा अजून आपल्याला माळीमध्ये आहे तशीच घरा दिसतात. आणि ही शाळा आहे ही बघा. शाळा खूप अशी मोठी बघा. ही जिल्हा परिषद शाळा आणि अजूनही या शाळेला तुम्ही बघू शकतात. अजूनही इथं आहे तशीच आपल्याला इथं बघायला भेटते. आणि उद्घाटन समारंभ आव्यान हस्ते कोणाच्या हाते वळसे पाटील यांच्या हस्ते जातात. आणि तसेच ही शाळा अजूनही देखील इथं लोक बघण्यासाठी येतात. ती साफसफाई करून जातात. आणि खूप छान अशी माळींची जुनी माळींची शाळा आहे ना, तुम्ही बघू ना. आणि आतमध्ये आपण बघू शकतो बेंच वगैरे. तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद माळी आंबेगाव तालुक्यातील शाळा. तर ते संपूर्ण शाळेचे वर्ग होते. आणि तुम्ही समोर जर आला तर अजून तुम्हाला दाखवतो. आतमध्ये बघा आहे तसंच वर्ग वगैरे तसंच आहे. आतमध्ये काही दिसत नाहीये. बघा इकडनं आहे बघा. तर अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो सांगायचं कारण एकच की आता याच्यात काय काय म्हणतात झालेल्या गोष्टी काय कोण टाळू शकत नाही. परंतु इथं घटनाही खूप मित्रांनो हा छोटंसं मंदिर आहे इथं आपल्याला देखील. हा म्हणजे ज्यावेळेस वरून ढिगार वगैरे आला शाळा आणि इथं 4-5 घरं अशी फक्त शिल्लक बाकी राहिली होती. आणि तर आपल्यासोबत आहेत किरण साबळे आणि समीर कोकाटे हे आलेले आहेत आपल्याबरोबर. आणि इकडे जे म्हणजे हा रस्ता अजून पुढे जातो. म्हटलं म्हणजे मला वाटलं माहीन गावाचा संपतो की काय. मी जुन्नरच आहे. आम्ही आलोय पण तिकडनं कुठं आलो काय कळ ना. मग तू जायचं होतं म्हणलं त्याला जाऊन येऊ इथं नाही का जुन्या माहीनला. मग इथं लोक वगैरे येतात का घरी? येतात ना, त्यांचं साहित्य शेताचं असतं ना. म्हणजे शेती वगैरे अजून लोकांची इथं आहेच. शेती करायला येतात पण राहायला सगळे तिकडे राहतात. हा ते नवीन माहीन गावठण. इथं नाही कुणी राहत. अच्छा चालतंय. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता माहीन गावामध्ये एवढीच घरं राहिलेली आहेत आणि एक शाळा एवढ्याच गोष्टी राहिल्या. माळीण गावामध्ये 4 ते 5 घरं अशी शिल्लक राहिलेली आणि शाळा देखील एक राहिलेली. आणि हे मंदिर आता नवीन झालेले. आणि इकडे खाली संपूर्ण अशी माळीण ढिगाराखाली गेलेली आणि वरतून पूर्ण असा ढिगारा आला. म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी दाखवलं होतं इथं. कारण इथं जी लोक ढिगाराखाली गेलेली अशी म्हणजे हे झालेली त्यांची पूर्ण असं हे नाव घेऊन देखील आपल्याला इथं बघायला भेटतात. ते आपण बघणार आहोत. नाही ही जी लोक आहेत ना ही एवढी सापडली. बाकी सगळी गायब झाली कळलं तुला. ज्ञानेश्वर महाराज आमचे पार्वतीबाई ज्ञानेश्वर आमची 14 महिला का एका घरात झालं आता हिला फायद्याची काय गरज.